मी म्हणतो जुन्या प्रथा तरी का पाळाव्या? मुलांनाच मुलीच्या घरी का जावं? शिवाय मुलींना मुलाच्या घरी आलं तर त्यात काय बिघडलं? आणि इथून फरलांबर नसेल मोरेवाडी. शिवाय काळे मामा हे आपण परके का आहोत? हा, आता तू सांगितलीस म्हणून मी मुलगी पाहिली, मला ती पसंत पडली म्हणलं त्यांना मुलीला सोबत घेऊन या असं म्हणालो. भाई मला तसं म्हणायचं नव्हतं. तुझ्या पसंती बाहेर नाही मी, तरी सुद्धा मला थोडं अवघडल्यासारखं वाटतं बघ. अरे काही नको अवघडायला त्या. अरे लहानपणापासून पाहतो त्या मुलीला, आता मोठी झाली म्हणून कुठे बाहेर पडत नसे आणि इथं सुद्धा येणार ती माझ्या आग्रह खातर. काय तुझ्या आग्रह खातर? हो, आपल्या या प्रशस्त घरात तुम्हाला एकमेकांची पसंती, आचार, विचार, मनातील शंकांचे निरसन आणि जीवाचा जोडीदाराची योग्य ती केलेली निवड, या साऱ्या गोष्टी न लाजता व्हावयास हव्यात. आणि हे सगळं त्यांच्या छोट्या घरात जमलं नसतं म्हणून मी. भाई तुझे विचार किती दूरदर्शीपणाचे आहेत ते पटलं मला, पण एका बाबतीत तू करीत असलेली जिद्द मला बिलकुल पसंत नाही. माझी जिद्द कोणती रे? तुझी स्वतःच्या बाबतीतली. अरे भाई तुझ्या लग्नाबद्दलची. नाही नाही अमोल, नाही नाही, ते आता कालच शक्य नाही. आणि यापुढे संसार बगीचा फुलवायचा आहे तो माझ्या लाडक्या भावाचा. अरे अरे अमोल तुझा. भाई अमोल तुझा. अमोल जे तुझं सुख आहे त्यातच माझं सुख आहे. अरे तुला आनंद पाहून मीही सुखावणार आहे. जशी तुझी इच्छा. बरं जाऊ दे तू. मला सांग, दुकानात आता कितीचं सामान भरणार आहेस? आणि दौलतीनं यादी तयार केली का? हो केले तयार. पण भाई दौलती म्हणत होता गावातील लोकांची उधारी फारच वाढली, भाईनं सांगून वसुली करायला हवी. मग तू का नाही केली जाऊन वसुली? त्याला एकट्याला नाही जमणार ते. आणि माल सुद्धा लवकरच आणून भरा दुकानात. गिरायकांची गैरसोय होता कामा नये. भाई गैरसोय गिराकांचं होणार नाही, पण थोड्याच दिवसात आपली मात्र नक्की होईल. म्हणजे कोणत्या संदर्भात बोलतोयस तू? वाईट वाटून घेऊ नकोस भाई, पण गावातील लोकांची उधारी फारच वाढली. ती न देता तुझी चिठ्ठी घेऊन येतात दुकानात. वर भाईनं उधार द्यायला सांगितलंय असं सांगतात. आता दिलं नाही तर तू रागवशील, म्हणून दौलतीचं आणि माझं सुद्धा काहीच चालेनाचं झाले बघ दुकानात. अरे गरीब रंजलेले गांजलेले लोक आहेत ते आपल्याच गावचे. देतील आज ना उद्या. हे सर्व ठीक आहे भाई, पण आता दुकानात माल भरायला घरातील तिजोरीतून पैसे न्यावे लागतील. अशाने दुकानातले जे व्यवहार आहेत ते शून्यच राहतील. अरे ईश्वराच्या कृपेने आहेत ना तिजोरीत पैसे, मग घेऊन जा त्यातून आणि सगळं सामान घेऊन या. लोकांचे मुंबईहून पैसे आले किंवा या वर्षी चांगली मार्शेती झाली तर देतील आणून उधारी. अमोल, अरे एखाद्याची पळती वेळ सुद्धा पाहिली पाहिजे. कधी कधी बुडत्याला काठीचा आधार सुद्धा लाख मोलाचा वाटतो पाण्यात पडल्यावर. मग कधीतरी आपण त्यांच्या काठी म्हणून उपयोगी आलो तर पुण्यात असेल आपल्या पदरी. अरे आपण तृप्त आहोत म्हणून हे सगळेच असतील असं नव्हे. अरे गरिबांना अनंत अडचणी असतात. ते सारं ठीक आहे भाई, तरी पण धंद्यामध्ये माणसानं थोडंफार कठोर वागायलाच हवं. हो तेही बरोबरच आहे तुझं, पण उद्या का लग्न झालं की बायकोशी कठोर वागू नकोस म्हणजे झालं. पाहुण्याला म्हणतं उत्तम हे उत्तम. नमस्कार मामा. नमस्कार नमस्कार. या मामा या या मामा बसा बसा मामा.
या बस. अगं तू का उभी बैस ना. काही त्रास नाही ना झाला रस्त्यात. आता या वयात त्रास दिलाय तुम्हाला इथपर्यंत येण्याचा. छे मुळीच नाही. अहो त्या त्रास कसला. मोरेवाडीतून तुमच्या ठोंबरेवाडीत यायला रिक्षाने जेमतेम 15 मिनिटाचं अंतर. त्यात आपलं गाव एकच, पण गावातील वाड्या पुष्कळच लांब अंतरावर. आणि आता त्रासच झाला म्हणाल तो त्या गावातील कच्च्या रस्त्यांचा. अहो रिक्षातून येताना तुमचा तो हल्लीचा डिस्को नाचतात ना, तसा वाटला बघा. मामा आता ह्या वयात सुद्धा डिस्को नाचाबद्दल माहिती करून घेतली दिसते तुम्ही. काय करणार, परिस्थितीशी जुळवून घ्यायलाच हवं माणसाने. कारण आजकालच्या तरुणांवरच आमचं म्हातारपण अवलंबून असतं ना. मग त्यांना दुखून कसं चालेल. गेल्या महिन्यात मी मुंबईला गेलो होतो ना, तेव्हा ऐकून आणि पाहून सुद्धा ठेवला डिस्को कसा नाचतात ते. काय सांगू तुम्हाला, ज्याला धड चालताही येत नाही अहो ते शंभरपोर ते सुद्धा डिस्को करायला धावतं. डीजे लागला रे लागला. अरे बाबा, आयुष्य हे गंमत जम्मत करीतच राहावं माणसाने, अशा मताचा आहे मी. तेव्हा अशा ह्या गमती जमती मधूनच एका नाजूक बंधनाकडे हळुवारपणे वळायला काहीच हरकत नाही. हो, प्रथम चहा होऊ दे. उत्तम तू आत जा आणि चहाचं बघू. चहा होऊ द्यावं सावकाशीनं. आता मुख्य विषयाकडे वळायला हवं. तर प्रथम ओळख परेड करायला काहीच हरकत नाही. ओळख परेड म्हणजे? अहो ओळख परेड म्हणजे गुन्हेगारी करणाऱ्यांची नव्हे, तर आयुष्यातील जोडीदार कसा असावा याचा शोध घेणाऱ्या 2 जीवांची. तर भाई, ही माझी पुतणी उर्मिला. आपण हिला यापूर्वी सुद्धा पाहिलं आहातच, पण आता प्रश्न आहे तो मुलाचा. त्यामुळे तुमच्या विनंतीला मान देऊन मी हिला इथं घेऊन आलोय. आता या दोघांची ओळख होणं महत्वाचं आहे. तर भाई, आता मी तुमच्या समोर जे काही पोथी पुराण वाचलं ना, त्याचा राग नसावा. हे सगळं केवळ मी गंमत म्हणून. ते आलं लक्षात माझ्या. तरुण पिढीवर बाकी हसत हसत वाल करताय आणि तो सुद्धा केवळ गंमत म्हणून. बाबा, हा माझा धाकटा भाऊ अमोल दुकान सांभाळतो. आपण पाहिलंच असेल त्याला. हो हो, पुष्कळ वेळा पाहिलंय, पण तुमच्या इतका याच्याशी परिचय नाही माझा. पण मी ओळखतो ना आपल्याला. पाहिलंच भाई. मगा मी म्हणालो होतो ना की आजकालच्या तरुणांची नजर सारखी वेगवेगळी असते. आता मला ओळखतोस, तर ती माझी पुतणी उर्मिला हिला सुद्धा ओळखतच असणार. तर भाई, ही माझी पुतणी उर्मिला. तिची सर्व जबाबदारी माझ्यावरच असते. मला मुलगी नाही, तिच्या आई वडिलांच्या मागे अगदी मुलीसारखा सांभाळ केलाय मी हिचा. मामा, आता या सर्व गोष्टी आपण आतल्या खोलीत जाऊन बोलूया. म्हणजे अमोल आणि उर्मिला यांना सुद्धा थोडा एकांतात एकमेकांच्या पसंतीविषयी, आवडीनिवडीविषयी कसं मन मोकळेपणाने बोलता येईल. शिवाय तसंच महत्वाचं काही गुपित वगैरे असलं तर उगाच आपल्या आधी अडचण कशाला. तेव्हा आपण हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता ह्या दोघांची तोंड ओळख झालेलीच बरी. चला आपण आत बोलत बसूया.
नाही. बाहेर पुन्हा असून सुद्धा हो. कारण पुढे आशेची सावली मिळणार याची अपेक्षा होती. मग थोडस ऊन सहन करायला काय हरकत आहे? वा, कादंबरी वगैरे वाचायची आवड दिसते. कशावरून सांगताय? नाही म्हणजे सुरुवात तर अगदी कादंबरीतल्या नायिकेप्रमाणे केली म्हणून म्हटलं जाऊ द्या. तर कार्यमामांच्या म्हणण्याप्रमाणे पलक करेल. माझं नाव अमोल देशमुख. माहित आहे, तुम्ही सांगण्यापूर्वी. आणि ते कसं काय? अहो, गेल्या वर्षी महालक्ष्मीच्या मंदिरात तुमचं नाटक पाहिलं होतं, सोन्याचा संसार. तुम्ही आला होता नाटक पाहिला? मग सांगा भाऊ, नाटकातली माझी भूमिका कशी झाली ती? छान झाली. आणि नाटक? तेही चांगलं झालं, एकदम उत्तम. नाटक मारली. अरे नाही रे, त्यांनी तुला हाक मारली नाही. बोलता बोलता असंच एका चांगल्या शब्दाबद्दल उत्तम असं म्हणाल्या त्या. असा काय? आता मला काय बोलावा? मला वाटलं तुम्हाला काय पाहिजे का काय? तवा हात मारली, तवा आला ना बाहेर तंटीशी. आणि काय हो अमोल भैया, आई आणि मामासाहेब दिसत नाही. ते कुठं आहे? ते आतल्या खोलीत बोलत बसले. हा? त्यांचा डोसका बिस्का फिरला का काय? म्हणजे आता जर लोक कशाला बसलेत आतमध्ये? तो आतमध्ये तर दोघांना पाठवायला पाहिजे होता. हा? काय लागताव का काय तुम्ही? पण मला पळत पाहिजे बाबा आतमध्ये. हा आमचा नोकर उत्तम, नावाप्रमाणेच उत्तम आहे. घरच्यांसारखाच वागतो तो सर्वांशी. आणि त्याचा स्वभाव सुद्धा थोडा विनोदी आहे. हो, दिसतोच आहे की तसा गमतीदार. आधी मोठी माणसं जे बोलताय त्याला अर्थ तो काय? हो ना. आता पुन्हा नाही मी घाई अशी करणार. प्रत्येक गोष्ट विचार करून आणि सावकाशीनं करत मग तर झालं. हो, पण एक गोष्ट मात्र तुला आताच पूर्ण करावी लागेल. आणि समजा मी नाही केली तर? तर तर तुम्हाला पसंत आहेच आहेच असंच सांगेन मी. हा, पण आधी तुझ्या गळ्यातून एक गोड असं गाणं ऐकावं असं वाटतंय. मला नाही गाता येत. मी मगाशी उगाचच सांगितलं तुम्हाला. मग रडता येतं ना? मग रड हवं तर थोडस. चांगलं कार्य ठरवताना उगाचच रडारड कशाला लावायची? अगं, म्हणूनच म्हणतोय एखादं असं सुंदर गाणं होऊ दे. नाहीतर मला कसं कळणार की मी तुला आवडतो की नाही ते? हे गाणं गाणं प्लीज. हवं तर मी डोळे बंद करून घेतो बस. स्पर्श होता तो तुझा, शहारले मन हे माझे. स्पर्श होता तो तुझा, शहारले मन हे माझे. घेऊन हाती हा प्रेमाचा विडा, सांभाळीत हे सौभाग्य माझे. सांभाळीत हे सौभाग्य माझे.
पण इतक्यात एवढा आताताईपणा बरा नव्हे, हे मला देखील पटतं बाई. तुम्ही सर्व भटजी काकांकडे चौकशी करून ठरवा, फार बरं होईल. हो तसंच करतो. शंभू भटजीला ताबडतोब बोलावणं पाठवतो. तत्पूर्वी मामा अमोल आणि उर्मिला विचारा की त्यांच्या एकमेकांविषयीची मतं काय आहेत, म्हणजे आपणास पुढच्या तयारीला लागायला बरं. अरे तुम्ही दोघांनी एकमेकांशी काय बोललात की नाही, की आपल्या मूर्खस्तंभासारखे उभेच होतात इतका वेळ? आम्ही आपले बोलघेवडेपणाचे डोंगर रचलेत आतमध्ये, आणि तुम्ही ते कोसळून टाकाल. काय अमोलराव, आमची उर्मिला पसंत आहे ना तुम्हाला? काय ते सांगून टाका पटकन, उगाच वेळ कशाला. मी भाईच्या पसंती बाहेर नाही. तो जे काही ठरवेल ते मला मान्य आहे. दुसऱ्याच्या मतावर कोणीही विसंबून राहू नये या मताचा आहे मी. उद्या संसार करणार ते तुम्ही दोघं, आणि त्या संसार वेळीवर फुलं फुलवायची ती देखील तुम्ही दोघांनीच. होय मामा, हे सारं काही कळतंय मला, पण हे जे सर्व काही करायचं आहे ना, ते मला भाईच्या मायेच्या कृपाछत्राखाली राहूनच करायचं आहे. त्याच्या आशीर्वादाशिवाय आम्ही हा संसार बगीचा फुलवू शकणार नाही, आणि म्हणूनच त्याच्या आशीर्वाद रूपी कृपाछत्राची आम्हाला नितांत गरज आहे. मामा, आणि हे कृपाछत्र काळाला सुद्धा हिरावून घेता येणार नाही. बरं, उर्मिलेच्या पसंतीविषयी तुम्ही नंतर कळवलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे माझी उर्मिला या काकांच्या शब्दाच्या बाहेर जाईल असं वाटतं की काय तुम्हाला? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण केवळ गंमत म्हणून. घ्या. मामा, चहा घ्या. आमच्या उर्मिलेची पसंती आहे किंवा नाही हे आता समजलंच असेल तुम्हाला. कशावरून येतंय मामा? अहो, उर्मिलेने आताच आपल्या सर्वांना चहा वगैरे देऊन अगदी आजपासूनच त्या घरातील कामांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केलेली आहे. अगं पोरी, तू का नाही घेतला चहा? ठीक आहे, नको घेऊस आता. जेव्हा तुझी सत्ता आहे ना इथं, तेव्हा घे पाहूया चहा. मामा, गंमत पुढे झाली आता. हो, बरं, आता निघायलाच हवं. तर भाई, मी काय म्हणत होतो? बरं, आलं लक्षात. तर आपण सविस्तर बोलू तुमचा निरोप आल्यावर. बरं, आता निघायलाच हवं. उर्मिला बेटी, चल पाहू आता. अगं, तुझी काकू डोळे लावून बसले असेल वाटेकडे. मामानू, तुमचं आता वय असं नवं 60-65 पावलं. काय रे बाबा? नाही आपला असा. आता काकू वाटत डोलं लावून बसली असेल असं म्हणालो ना तुम्ही. अरे वा, मामानू, काय मजा असेल ना तुमची? हा? अरे वा, तू देखील गंमत करतोस तर. उर्मिला, अगं, अजून वेळ आहे या गोष्टीला. असू द्या हो बाई. अहो, केवळ गंमत म्हणून. बरं, आता निघायलाच हवं. चला, येतो आम्ही. बर, या. मामा, मी काय म्हणतो,